नमस्कार बालमित्रांनो, गप्पा गोष्टी कवितामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे हुशार कासव। एकदा एका गावात ना एक कोल्हा राहायचा। त्या कोल्ह्याला स्वतःच्या हुशारीबद्दल खूप गर्व होता। तो म्हणायचा, मी सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात जास्ती हुशार आहे। एक दिवस तो अन्नाच्या शोधात निघाला, पण त्याला ना काहीच मिळालं नाही। त्याला भूक सहनच झाली नाही। पण मग शेवटी त्याला पाण्यात तरंगताना एक कासव दिसलं। त्याला खूप आनंद झाला। त्याने उडी मारून कासवाला पकडलं। त्याने कासवाचं कवच फोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय झालं ते काही फुटेना। कासव धूर्तपणे कोल्ह्याला म्हणाला, अरे कोल्ह्या, तू मला पाण्यात का बुडवत नाहीस? म्हणजे माझं कवच मऊ होईल आणि ते तुला सहजपणे खाता येईल। भुकेने व्याकुळ झालेल्या कोल्ह्याने काहीही विचार न करता कासवाला तळ्यात ढकललं। कासव कोल्ह्याच्या तावडीतून अगदी सहजपणे सुटलं आणि आनंदाने परत पाण्यात पोहू लागलं। ते तळ्याच्या मध्यभागी गेलं आणि कोल्ह्याला म्हणालं, कोल्ह्या, स्वतःला फार हुशार समजू नकोस हा। यातून आपण हेच शिकायचं की आपल्यावर जे संकट येतात त्यांचा आपण हुशारीने सामना करायचा। आणि कोल्ह्याच्या बाबतीत असं की आपण स्वतःला फार हुशारही समजायचं नाही। अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।